अंबादास दानवे खोटं बोलतोय, मी त्यावेळी वर्षावर होतो असं स्पष्टीकरण अंबादास दानवेंच्या वक्तव्यावर महसूल मंत्री बावनकुळेंनी दिलं। तसंच पुरवणी मागण्या राजकारणासंदर्भात भेट होती असं बावनकुळेंनी म्हटलं। तर दानवेंचं हे वक्तव्य धांदात खोटं असल्याची प्रतिक्रिया सुनील तटकर यांनी दिली आहे। तर अजित पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली आहे। खोटारडेपणा आहे। मी होतो वर्षा बंगल्यावर। अंबादास दानवे हे काही वर्षावर थोडे होते तेव्हा, मी त्यावेळी वर्षावर होतो। असा कुठलाही चर्चा झाली नाही। अजितदादा, प्रफुल्ल पटेलजी, तटकरेजी जे आले होते ते एका आपल्या 7-8 विषय या ठिकाणी आता येणाऱ्या पुरवणी मागण्याची चर्चा आहे। अजून त्यांनी काही त्या ठिकाणी आपल्या महायुतीबद्दल काही चर्चा केल्या। म्हणजे आता प्रफुल्ल पटेल आणि तटकरे जे आले तर कुठल्या जागेवर महायुती काम करू शकतो, आपण कुठल्या जागेवर लढू शकतो। जसं आम्ही नागपुरात म्हटलं आहे की महायुतीला, राष्ट्रवादीला कुठली जागा देता येईल, एकनाथ शिंदेजीला कुठली जागा देता येईल। त्यामुळं मला असं वाटतं की कुठलीही अशी चर्चा झाली नाही। केवळ अजितदादा आपल्या एक पुरवणी मागण्याची काही चर्चा आणि काही चर्चा पॉलिटिकल याच्याकरता आले होते। धादांत खोटा आहे। अंबादास दानवेने काय वक्तव्य करावं मला माहीत नाही। याच्यात कुठल्याही पद्धतीची चर्चाही नाही, होणं संभवत नाही। आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणाची भूमिका दादानी खुली केली। पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी पण त्या बाबतीमध्ये खुलासा त्या ठिकाणी केला आहे। मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये गंभीर दखल घेत राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समितीसुद्धा गठीत झालेली आहे। त्याच्यामुळे त्याचा अहवाल येईल। पण दादांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही। राजीनाम्याचा विषय कोणाच्या डोक्यातून हवाई आली मला माहीत नाही। सत्तेसाठीच अजित पवार जे आहेत, सत्तेसाठी आणि कारवाई होऊ नये म्हणूनच या 2 कारणाकरताच ते सत्तेत सहभागी झालेले आहे। त्यामुळे सत्ता सोडून त्यांना करमणार नाही, सत्तेशिवाय त्यांना राहता येणार नाही। त्यामुळे मला वाटत नाही एवढी ते हिंमत करतील।